की हे पुस्तक वाचल्यानंतर वाचणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला ज्ञान मिळतं, थोडंसं विरंगुळा मिळतो, आपलं विजन चेंज होऊ शकतं, आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो. आर्ट ऑफ वॉर हे पुस्तक वाचल्यानंतर मला कळालं की उत्कृष्ट पुस्तक आहे आणि त्याचा निश्चितपणे माझ्या आयुष्यात देखील चांगला फायदा होईल. सो थँक्यू व्हेरी मच सर फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. त्यातले बरेचसे मुद्दे सर योजना जोडींना खरोखर समजून घेतल्या तर अंमलात आणता येतील आणि ते अंमलात आणतील अशी पण माझी सगळ्या यामध्ये खात्री आहे सर. नेक्स्ट, त्या पुस्तकामध्ये जाण्याअगोदर हे पुस्तक काय आहे, अबाउट दी बुक मी सांगतो. So this book is written in 6th BC and was first translated into French in 1772 and in English in 1910. This book is famous for its advice on its military strategy. मिलिटरीमध्ये ज्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरल्या जातात त्याच्यावरती हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. दिस बुक कंप्राइज ऑफ 13 चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ वॉर, आपण युद्ध कसं करायचं किंवा त्याचं प्लॅनिंग कसं करायचं हे पूर्णपणे या बुकमध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट, याचे जे ऑथर आहेत त्या ऑथरचं नाव आहे सुन त्सू. हे सुन त्सू चायनीज जनरल आहेत. ही मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट अँड फिलॉसॉफर. हिज बर्थ नेम वॉज सुन वू. हिज वर्क हॅज बीन प्रेज्ड अँड ही वॉज नोन ॲज मास्टर सुन. त्यांनी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजिक अप्रोच वापरलेले आहेत आणि वॉर टेक्निक्समुळं त्यांना त्यांच्या लाईफमध्ये मेजॉरिटी व्हिक्टरी मिळालेल्या आहेत. त्यामुळे ही हॅज रिटन दिस बुक. नेक्स्ट प्लीज. आपल्या सर्वांना माहिती आहे की CEO साहेबांनी लास्ट मीटिंगमध्ये आपल्याला विजयी व्हायचं असेल किंवा विक्टरी पुढं पाहिजे असेल तर महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात मायक्रो प्लॅनिंग हे बेस आहे. म्हणजे हे जे आर्ट ऑफ वॉर पुस्तक आहे हे देखील एक याचाच पार्ट आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याला योजना डिझाईन करताना लिगल इम्प्लिकेशन्स बघायला लागतील, मायक्रो प्लॅनिंग बघायला लागेल, ऑपोजिशन मॅनेजमेंट, फ्लोअर मॅनेजमेंट बघायला लागेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी काय आहेत त्या समजून घ्याव्या लागतील, कॅपॅसिटी ऑफ पर्सनल जे आपल्या आहेत तेही पाहावं लागेल आणि कोऑर्डिनेशन मॅनेजमेंट आपल्याला जमली पाहिजे. पॉलिटिकल नंतर सबऑर्डिनेट कोऑर्डिनेशन, ऑफिशियल कोऑर्डिनेशन हे सगळं आपल्याला याच्यामध्ये जमलं पाहिजे तरच आपल्याला पुढे जाता येईल. नेक्स्ट, सो लाईफमध्ये जर आपल्याला जगायचं असेल आणि पुढं जायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर निश्चितपणे आर्ट ऑफ वॉर आत्मसात करणं आपल्याला खूप आवश्यक आहे. तर याच्या सुरुवातीला मी म्हणेल की आर्ट ऑफ वॉर इज ऑफ व्हायटल इम्पॉर्टन्स, फार नेसेसरी आहे, गरज आहे आपल्याला, बिकॉज हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. ही आर्ट जर आपल्याला अवगत झाली तर आपण चांगल्या चांगल्या गोष्टींवरती मात करू शकतो. हे आपल्याला जगण्याचा रस्ता दाखवू शकतं किंवा मग नष्ट तरी करू शकतं किंवा विनाशाला तरी कारणीभूत होऊ शकतं. सो सुप्रीम एक्सलन्स कन्सिस्ट ब्रेकिंग द एनिमीज रेजिस्टन्स विदाउट फायटिंग. फाईट करायची नाही, त्याच्यापेक्षा सर्वोच्च उत्कृष्टता आपल्याला रेजिस्टन्स ब्रेक करण्यामध्ये दिला पाहिजे. आणि म्हणून आर्ट ऑफ वॉर हे आपण स्टडी केलं पाहिजे, तर बुक फॉर्ममध्ये किंवा गुगलवरती पण आपल्याला भरपूर माहिती याच्याविषयी मिळालेली आहे. सो ती जर आपण अनिवार्य समजली की आपण हे घेतलं तर आपल्याला पुढे जाता येईल. नेक्स्ट, त्याचे कंटेंट जे आहे ते सुन त्सू यांनी एक 13 कन्सेप्ट याच्यामध्ये टाकलेले आहेत. फर्स्ट इज लेइंग प्लॅन्स, सेकंड इज वेजिंग वॉर, अटॅक बाय स्ट्रॅटेजम, टॅक्टिकल डिस्पोजिशन्स, इनर्जी, वीक पॉईंट्स अँड स्ट्रॉंग पॉईंट्स, then maneuvering, variations of tactics, army on the march, terrain, the 9 situations, the attack by fire and use of spy, secret agents. हे प्रत्येक गोष्ट मी आपल्याला थोडक्यात सांगतो. नेक्स्ट, सो लेइंग प्लॅन्स मीन्स द कॅल्क्युलेशन. Sun Tzu has said this strategy explores the 5 fundamental factors, that is the way, seasons, terrain, leadership and management, and 7 elements that determine the outcomes of military engagements. By thinking, assessing and comparing these points, a commander can calculate his chances of victory. याच्यामध्ये आपल्याला योजना कशी तयार करायची हे त्यांनी सांगितलेलं आहे की शत्रूपासून सावधान नेहमी राहायचं आणि आपण अलर्ट राहिलं पाहिजे, नेहमी अलर्ट राहायचं, शत्रूपासून सावधान राहायचं. वी शुड नो अवर टीम मेंबर्स वेअर दे आर इन पोझिशन. आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे आपली टीम आहे किंवा आपला फोर्स आहे हे लढायला बरोबर आहेत का, पोझिशनमध्ये आहेत का, हे सगळं माहिती आपल्याला घ्यायला पाहिजे, तेव्हाच आपण अटॅक व्यवस्थित करू शकतो. डोंट यूज युअर फोर्सेस अनलेस देर इज अ ॲडव्हान्टेज. जर फायदा दिसत असेल तरच फोर्सचा वापर करा, अटॅक करा, नाहीतर मग त्याच्यामध्ये काही राहणार नाही आणि लढाईची स्थिती किंवा जागा हे पण आपण बेटर समजून घेतलं पाहिजे. सो याच्यामध्ये मला सर प्रशासनाने याच्यामध्ये काय करावं, वीकली आढावा घ्यावा, आपला लेईंग प्लॅन्समध्ये योजना तयार करता वीकली आढावा घ्यावा, त्याची कॅल्क्युलेशन्स करावीत, उद्या काय करायचं त्याचं प्लॅन करावे,
दुसऱ्या दिवशी ते एक्झिक्यूट करायचं आहे. म्हणजे प्लॅन्स पण करताना शॉर्ट टर्म प्लॅन्स काय आहेत, लॉंग टर्म प्लॅन्स काय आहेत, हे पहिली जी या पुस्तकातली आपल्याला टॉपिक आहे त्याच्यावरती आपल्याला असं बोलता येईल. नंतर आपल्याला नेक्स्ट सो जनरल हू विन्स पॅटर्न मेक्स मेनी कॅल्क्युलेशन्स केल्याशिवाय आपल्याला जिंकता येत नाही युद्ध. जो जास्ती कॅल्क्युलेशन्स करतो तो युद्ध जिंकतो. जरी कमी कॅल्क्युलेशन केलेली असतात आणि डायरेक्ट युद्धामध्ये जातो. म्हणजे परीक्षेच्या बाबतीत पण तसं आहे. आपण चांगल्या तऱ्हेने तयारी करून गेलो तर निश्चितपणाने आपल्याला यश मिळू शकतं. आणि आपण कमी तयारी करून गेली की आपल्याला पासाचीच अपेक्षा असते किंवा नापास व्हायची अपेक्षा असते. सो तशा पद्धतीने आपण केलं. यूज युअर अपोनंट इफ युअर अपोनंट इज शॉर्ट टेम्पर्ड इरिटेटेड. सो सरांचं आपल्याला माहिती आहे, सर नेहमी म्हणजे मी तर पाहतो दैनंदिन याच्यामध्ये वी हॅव लर्न त्याला की शॉर्ट टेम्पर कुणी असेल तर त्याला इरिटेट करत राहायचं की जेणेकरून त्याला आपल्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. अटॅक देम वेन दे आर अनप्रिपेअर्ड. तयारी नसतानाच ते असावधान असताना त्यांच्यावर हल्ला करा. सुपॅरिटी गाजवा. जिथं त्यांना स्वीकारलं तिथंच पोचायचा प्रयत्न करा. स्वीकारलं नाही अशा ठिकाणी पोचायचा प्रयत्न करा. असे भरपूर सिच्युएशन्स आपल्याला येतात की जिथं त्यांना स्वीकारत नाहीत अशा ठिकाणी आपण गेलं पाहिजे. सो नेक्स्ट स्टेप इज वेजिंग वॉर मीन्स द चॅलेंज आपल्याला सून टू हॅज एक्सप्लेन हाऊ टू अंडरस्टँड द इकॉनॉमिक वॉरफेअर अँड हाऊ सक्सेस रिक्वायर्स विनिंग डिसिसिव्ह एंगेजमेंट्स क्विकली. And in this section, it is advised that successful military campaigns require limiting the cost of competition and conflict. So याच्यामध्ये आपल्याला शिकलं पाहिजे की युद्ध कसं करायचं. तर त्याच्यामध्ये ट्रीट युअर कॅप्टिव्स वेल. कैदी जरी असतील तरी त्यांना नीट चांगली वागणूक द्या. दुश्मनला आपल्या बाजूने करायचा प्रयत्न करा. माइंड गेम खेळा. विक्ट्री इज द मेन ऑब्जेक्ट इन द वॉर. इफ इट इज प्रोलॉंग. नेहमीच आपल्याला लक्षात आहे की प्रोलॉंग वॉर करत राहिले तर त्याचं सैन्याचं पण मनोधैर्य आणि आपल्या वेपनची सुद्धा धार कमी होऊन जाते. त्यामुळं हे टाइम बाउंड असलं पाहिजे आणि आपलं प्लॅनिंगनुसार हे एक्झिक्यूट झालं पाहिजे. नो कंट्री हॅज बीन बेनिफिटेड फ्रॉम प्रोलॉंग्ड वॉर. दीर्घकाळ युद्धाचा कधीच फायदा होत नाही. त्याच्यामध्ये गती, चपळता आणि जलदता, रॅपिडिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट टू क्लोज दिस वॉर. सो याच्यामध्ये सुद्धा वेजिंग वॉर करताना आपल्याला स्टाफ मॅनेजमेंट, प्रशासनामध्ये स्टाफ मॅनेजमेंट कोण चांगला आहे कोण वाईट आहे ऑन द फील्ड नेहमी असायला पाहिजे. फक्त सूचना न देता इन्व्हॉल्वमेंट आपली असायला हवी. करायचंच हे ध्येय आपण ठेवलं पाहिजे आणि आपल्यासुद्धा प्रशासनात गती, चपळता आणि जलदता ठेवली पाहिजे. नेक्स्ट प्लीज. Next is attack by strategism. It means the plan of attack. So Sun Tzu defines the sources of strength as unity, not size, and discusses the 5 factors that are needed to succeed in any war. So हे 5 factors कुठले आहेत? अटॅक, स्ट्रॅटेजी, अलायन्स, आर्मी अँड सिटीज. याच्यामध्ये कमांडर जो आहे तर क्विक डिसिजन मेकिंग त्याला जमलं पाहिजे. राईट डिसिजन राईट टाइमला त्याला घेता आले पाहिजे आणि शत्रूचे वीक पॉईंट जाणून घेऊन त्याच्यावरती अटॅक त्यांनी केला पाहिजे. ही शुड बी ऑब्झर्वंट आणि डू नॉट शो अवर विकनेसेस. शत्रूचे विकनेसेसवरती अटॅक करायचा परंतु आपण आपल्या विकनेसेसही दाखवायचे नाही आहे. नेक्स्ट. नंतर अटॅक केल्यानंतर आपल्याला त्याच्या स्ट्रॅटेजीवर, मेन जो अटॅक आहे तो आपल्या त्यांना स्ट्रॅटेजीवर आपल्या युद्धामध्ये केला पाहिजे. स्ट्रॅटेजी एकदा खतम करायची, नंतर आपण त्याचे अलायन्स खतम करायचे आणि नंतर आर्मीवरती अटॅक करायचं. आणि उलटं जर करत राहिलं तर आर्मी आपल्याला फाईट करत राहील आणि त्यांचे अलायन्सेस आपल्याला त्यांचे प्लॅन करणार नाही. अलायन्सेस त्यांना जॉईन होतील आणि आपण त्याच्यामध्ये हारण्याची शक्यता जास्त असतात. सो नियोजनबद्ध, घाई न करता कॉन्क्रीट अटॅक करणं हे या टॉपिकमध्ये सांगितलेलं आहे. आणि मेक अ फॉरवर्ड मूव्ह. ॲडव्हान्टेज असेल ना तर फॉरवर्ड मूव्ह करा, नाही तर स्टे ॲज इट इज. नो युअर एनिमी अँड नो युअर सेल्फ. तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्याला पण ओळखलं पाहिजे आणि दुश्मन किती ताकदवान आहे त्यालाही ओळखलं पाहिजे. तरच आपण 100हून अधिक पुढच्या युद्धांमध्ये आपल्याला भीती कुठलीच उरणार नाही. तर आपल्याला याच्यामधून काय करायला पाहिजे? प्रशासनात डावपेच नेहमीच हवेत. अनटुवर्ड सिच्युएशनवरती आपल्याला मात करता यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ही स्टेप आपल्याला निश्चित फायदेशीर ठरू शकतं असं माझं मत आहे. नेक्स्ट प्लीज. टॅक्टिकल डिस्पोजिशन्स मीन्स पोझिशनिंग. आपली स्थिती काय आहे, रणनीती काय आहे, कसं करणार आहे. सो सून त्सू हॅज एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ डिफेंडिंग एक्झिस्टिंग पोझिशन्स अंटिल commander is capable of advancing from this position in safety. So it teaches commanders the importance of recognizing strategic opportunity and teaches not to create opportunities for the enemy. एनिमीसाठी अपॉर्च्युनिटी नाही क्रिएट केली पाहिजे. आपल्याला जास्तीत जास्त स्ट्रॅटेजिक अपॉर्च्युनिटी आले. मग याच्यासाठी प्लॅनिंग अँड कॅल्क्युलेशन्स करायला पाहिजे असं त्या पुस्तकात सांगितलेलं आहे. आपण जिंकण्यासाठी कॉन्फिडंट रणनीती आपली आखली पाहिजे. ज्यांच्या जे नशिबात लिहिलंय तेच होत राहणार आहे. नाहीतर आपल्याला इनफ प्लॅन्स आणि इनफ
इम्प्लिमेंटेशन किंवा एक्झिक्युशन केल्याशिवाय आपण कधीही जिंकणार नाही. द विक्टोरियस आर्मी विन्स इट्स विक्टरी बिफोर सिकिंग बॅटल. आणि बाकीचे तसेच विनिंगच्या ह्याच्यामध्ये राहणार. सो याच्यामध्ये देखील आपण आपल्याला काय घेता येईल, सो आपण पॉझिटिव्ह थिंकिंग घेतलं पाहिजे. गेट दी वर्क डन थ्रू इनफ प्लॅन्स अँड कॅल्क्युलेशन टू विन अवर सिच्युएशन, हे आपण ह्या पॉईंटमधून घेतलं पाहिजे. नेक्स्ट इज एनर्जी, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट मीन्स डायरेक्टिंग. Sun Tzu explains the use of creativity and timing in building and earning momentum. It explains force, influence and authority which is exercised in war by the commanders. So याच्यामध्ये मोटिवेट करायला पाहिजे आर्मीला आपण. नंतर आपली शक्ती, प्रभाव, हुकूमत कमांडरनी आपल्याला दाखवली पाहिजे. आपण पण एक कमांडर आहोत, स्वातंत्र्याची शक्ती दाखवली पाहिजे. आणि पॉवर कॅन बी एक्सटेंडेड अँड इन्क्रीज. सो एनर्जी मे बी लायकन टू द बेंडिंग ऑफ अ क्रॉसबो टू द रिलीजिंग ऑफ अ ट्रिगर. म्हणजे त्याची तुलना आपण या दोन गोष्टीशी करू शकतो. आणि याच्यामध्ये आपण पॉवर जे आहे ते नियमितपणे तशीच न ठेवता आपली एनर्जी नेहमीच वाढवली पाहिजे, हे याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. सो प्रशासनामध्ये आपण नेहमी एनर्जेटिक राहायला पाहिजे, ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. मोटिवेट युअर फोर्स, आपल्या फोर्सला सतत आपण मोटिवेट केलं पाहिजे, एनर्जी देत राहिली पाहिजे. आणि गिव्ह द बेस्ट. नेक्स्ट, युद्ध करताना वीक अँड स्ट्रॉंग पॉईंट मीन्स इल्युजन अँड रियालिटी आपण समजून घेतली पाहिजे. सो Sun Tzu has explained how an army's opportunities come from the openings in the environment caused by the relative weaknesses of the energy, and how to respond to changes in the field, battlefield over a given area. म्हणजे मजबूत आणि कमकुवत गुण जर बघायचं झालं तर आपल्याला एक कॉपलेट दिसेल समोर ठेवलेली. त्याच्यामध्ये लिहिलं आहे, इफ एनिमी इज ॲट ईज बी एबल टू एक्झॉस्ट हिम, इफ एनिमी इज वेल फेड बी एबल टू स्टार्व हिम, इफ एनिमी इज सेटल बी एबल टू मूव्ह हिम. ह्या पद्धतीने जर आपण या रायमिंग लाईन्स प्रमाणे किंवा कॉपलेट सारखं जर आपण केलं, समजून घेतलं, तर आपल्याला पुढे युद्ध करायला चांगलं जातं. अपिअर ॲट प्लेसेस टू विच एनिमी मस्ट रश टू डिफेंड. म्हणजे अशा ठिकाणी जा की जिथं तो पेट्रोलिंग कमी आहे, डिफेंड करायला कमी पडणार आहे, आणि तिथं अटॅक करा. पहिल्यांदा ते युद्ध तुम्ही जिंकून घ्या. रश टू प्लेसेस वेअर ही लिस्ट एक्सपेक्ट्स. अशा ठिकाणी तो म्हणला की इथं हे सैन्य जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी पहिलं जाते कॅप्चर करा आणि मग त्यांचं कॅप्चर करत करत पुढे या. डू नॉट रिपीट द टॅक्टिक्स विच ऑफ गेन. त्या टॅक्टिक ठेवल्या तर आपल्याला त्याच्यातून काय मिळणार. सो आपल्याला प्रशासनात एचओडीने आपण सर्वांनी लक्षात ठेवण्यासाठी सबऑर्डिनेटचे वीक पॉईंट्स, स्ट्रॉंग पॉईंट्स जाणून घ्या. पुट राईट पर्सन ॲट राईट प्लेस. डू विजिट टू स्ट्रेंथन वर्क अँड मिनिमाइज विकनेसेस. डोंट यूज सेम टॅक्टिक्स टू गेट सक्सेस. हे याच्यातून आपण या टॉपिकमधून घेतलं पाहिजे. नेक्स्ट वन इज मॅन्युअरिंग, म्हणजे एंगेजिंग द फोर्स. आपला फोर्स कसा एंगेज करायचा. सो त्याच्यामध्ये ही एक्सप्लेन्स, Sun Tzu explains the dangers of direct conflict and how to win these confrontations when they are forced upon the commander. सो त्याच्यामध्ये स्पीड आणि डायव्हर्शन आपण नेहमी युक्त्या वेगळ्या वापरल्या पाहिजे. की डिस्ट्रॅक्ट करायचं, गतीनं एकदम डिस्ट्रॅक्ट करायचं, किंवा फायला डिस्पर्शन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ फोर्स टू अचीव्ह डिसेप्शन, फसवणूक करत राहायचं. आणि आपण आपलं सैन्य जे आहे त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी पाठवायचं, कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं. अटॅक वेन एनिमीज मोरल इज लो. मोरल लो असताना त्याच्यावरती अटॅक करायचा. डू नॉट अटॅक वेन एनर्जी इज ऑर्गनाइज्ड अँड ॲडवाइजिंग. तिथं आपण निश्चितपणे आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ही हू नोज द आर्ट ऑफ डायरेक्ट अँड दोन्ही डायरेक्ट अँड इनडायरेक्ट अप्रोच जर करायची झाले तर तेच आपल्याला चांगल्या पद्धती सगळे अप्रोच वापरले तरच आपल्याला लढा चांगला देता येतो. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला इल्युजन दाखवायचं, रियालिटी वेगळीच ठेवायची, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि तिसऱ्यालाच गोळी मारायची. या पद्धतीचे जे आपण गोष्टी किंवा युक्त्या ज्या युद्धामध्ये वापरल्या जातात त्या याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणानं उपयोगी पडू शकतात. सो याच्यामध्ये आपल्याला काय घेता येईल. प्रशासन गतिमान, वेगवेगळ्या युक्त्या वापरून प्रशासन गतिमान करणं, इंटेलिजंट राहायला हवं, वागायला हवं, सिच्युएशन हँडल करायची आपल्याला कपॅसिटी ठेवली पाहिजे. नेक्स्ट इज व्हेरिएशन ऑफ टॅक्टिक्स मीन्स 9 व्हेरिएशन्स त्याने अशा सांगितलेले आहे की जिथं आपल्याला डावपेच वेगळ्या पद्धतीनं करता येईल. सो इट फोकसेस ऑन द नीड फॉर फ्लेक्सिबिलिटी इन अँड आर्मीज रिस्पॉन्सेस. इट एक्सप्लेन्स हाऊ टू रिस्पॉन्ड टू शिफ्टिंग सर्कमस्टन्सेस सक्सेसफुली. म्हणजे अशा ठिकाणी नॉट टू एनकॅम्प इन लो, अशा लो ग्राउंड एरियामध्ये आपण कॅम्पिंग ठेवायचं नाही, आपलं सैन्य तिथं उतरायचं नाही. कम्युनिकेटिंग ग्राउंड आहे तिथं तुमचे सगळे अलायन्सेस तिथे युनाईट करायचे. आयसोलेटेड ग्राउंडवरती थांबायचं. डू नॉट लिंगर. देन रिसोर्सेस, जिथं एन्क्लोज ग्राउंड आहे तिथं सगळ्या रिसोर्सेस पाहिजे, अन्यथा तुम्हाला बाहेर पडता येणार नाही, काही करता येणार नाही आणि तुम्ही अडकून बसू शकता.
असे काही रूल्स असतात नॉट टू फॉलो, असे काही ट्रूथ्स असतात नॉट टू स्ट्राईक, अँड सम सिटीज नॉट टू असॉल्ट. म्हणजे अथॉरिटी गाजवणं की या सगळ्या गोष्टी जिंकेल आणि युद्ध त्याच्यासाठी करेल, तर दॅट इज ऑल्सो पॉईंटलेस. सो याच्यामध्ये आपण अथॉरिटी गाजवता आपल्याला काय जी युद्धाचा जो मेन फोकस आहे तोच फक्त लक्षात ठेवला पाहिजे. आणि सम ग्राउंड नॉट टू बी कंटेस्टेड, विनाकारण कुठेही स्पर्धा करायची नसते, अन्यथा आपल्याला युद्धामध्ये अडचण येऊ शकतो. सो याच्यामध्ये प्रशासनाने काय करायला पाहिजे, या टॅक्टिक्स आपल्याला पूर्णपणे उपयोगात आणता येतील. डावपेचामध्ये आपल्या नेहमीप्रमाणे विविधता हवी. समजा एखादं टार्गेट ह्या पद्धतीनं होत नसेल तर त्या पद्धतीनं करा. ब्लॉक लेवलच्या मिटिंग्स लावून होत नसेल तर पर्सनली जिथं वीक काम आहे अशा ठिकाणी जा. रोडमॅप तयार करा, डिझाईन तयार करा आणि मग तुम्ही ह्या टॅक्टिक्स वापरून तुम्ही सक्सेसफुल बनू शकता, असं मला यातून घ्यावंसं वाटतं. नेक्स्ट प्लीज. आर्मी ऑन द मार्च. आता ॲक्च्युअली हाऊ टू मूव्ह द फोर्स. So Sun Tzu has described the different situation in which an army finds itself as it moves thoroughly new enemy territories and how to respond to these situations. It focuses on evaluating the intentions of others. म्हणजे आपल्याला कॉन्कर द सिच्युएशन करता आली पाहिजे, क्विक फास्ट ॲक्शन्स आणि रिस्पॉन्सेस, ऑन द स्पॉट प्लॅन्स करता आले पाहिजेत, क्विक डिसिजन्स करता आले पाहिजेत, अलर्टनेस करता आला पाहिजे याच्यामध्ये. आणि एकदा घुसलो, युद्धाला घुसलो की या सैन्य जे आपलं आहे त्याला हे हॅव टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस, फेस द सिच्युएशन. नेक्स्ट प्लीज. सो याच्यामध्ये त्यांनी कसा मोर्चा आपला सैन्य कुठं कुठं कसं कसं ठेवायचं ते सांगितलंय की हाय ग्राउंडवरती आपण कॅम्प ठेवला पाहिजे, फाईट डाऊन हिलला फाईट करता आली पाहिजे. वेन अटॅकिंग लेट हाफ द, म्हणजे अर्धा सैन्य नदी क्रॉस झालं तर मागच्यावर पहिल्यांदा अटॅक करा, त्यांना फिनिश करा आणि नंतर पुढे जा. कारण एकदा पुढे गेलेलं सैन्य रिव्हर पास करून लढायला पाठीमागे येण्याला वेळ जाऊ शकतो, तेवढ्यात आपण मागच्या लोकांना जिंकू शकतो. आफ्टर क्रॉसिंग अ रिव्हर मूव अवे क्विकली, देन प्रिपेअर हाय ग्राउंड अँड टेक पोझिशन अपस्ट्रीम, कीप द हाईट ऑन युअर रिअर अँड राईट अँड बॅटल इन द फ्रंट. म्हणजे ओव्हर कॉन्फिडंट ह्याच्यामध्ये नको, आपल्याला फ्रंटली असं लढायचं आहे आणि आपल्याला बाकी आपले स्टाफ आणि फोर्स आपल्यासोबत ठेवायचा आहे, हे याच्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. ही हू लॅक्स फोरसाईट अँड अंडर एस्टिमेट्स हिज एनिमी, तो नक्कीच पकडला जाणार. आपण अंडर एस्टिमेट केलं आणि आपल्याला फोरसाईट जर नसेल तर नक्कीच आपण पकडलं. सो याच्यामध्ये आपण प्रशासनात काय घ्यायचं हवं तर सैन्य आपलं आपल्यासोबत आहे परंतु आपण ओव्हर कॉन्फिडेंट नसलं पाहिजे. नंतर डोंट अंडर एस्टिमेट एनीवन, इन्क्रीज द मोरल ऑफ युअर आर्मी, आपला स्टाफ जो आहे त्यांचं मोरल आपण इन्क्रीज केलं पाहिजे. मोटिवेट एव्हरीवन इन्क्लुडिंग युअर सेल्फ, अवर सेल्फ, हे याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. नेक्स्ट प्लीज. नंतरची स्थिती जी त्यांनी दिली ती टेरेन. सो Sun Tzu looks at the 3 general areas of resistance, that is distance, dangers and barriers, and 6 types of ground position, ज्याच्यामध्ये युद्ध आपल्याला लढायचं असताना आपल्याला स्ट्रॅटेजी बनवावी लागते. सो ॲक्सेसिबल अँड लँड जे आहे तिथं आपल्याला एनिमी कॅन ट्रान्सफर्स विथ इक्वल एज, म्हणजे जे ॲक्सेस त्यांच्याकडे करू शकतो. एन्ट्रॅपिंग लँड असते ते लँड आहे, फसणारी जमीन असतं तिथं डिफिकल्ट आपला रिटर्न आहे, अशा ठिकाणी आपण नाही जायला पाहिजे, व्यवस्थित प्लॅन केला पाहिजे. इनडिसिसिव्ह लँड म्हणजे अनिर्णित जिथं जागा आहे, डिसएडव्हान्टेजेस आहेत, सो अशा ठिकाणी आपल्याला युद्ध करता येणार नाही. एकाला तरी याच्यामध्ये अप्पर हँड पाहिजे तर आपण त्याच्यात पुढे जाऊ शकतो. कन्स्ट्रिक्टेड लँड किंवा संकुचित लँड, ब्लॉक दी पासेस अँड अवेट फॉर द एंट्री, अशा ठिकाणी आपले लँड आयडेंटिफाय करा जिथं आपल्याला पासेस ब्लॉक करता, रस्ता ब्लॉक करता येईल आणि एनिमीची वाट बघता येईल. प्रेसिपिटस लँड म्हणजे टेक पोझिशन ऑफ द सनी, दिवसा सनी ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला पोझिशन घेऊन आपल्याला म्हणजे सैन्याची वाट बघता येईल किंवा एनिमीची वाट बघता येईल. नंतर दूर दूर जर लँड असेल तर त्याला काहीच अर्थ नाही आहे. बॅटल सुरू तेव्हा करायची जर त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी मुवमेंट घ्यावी लागेल आणि आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की दूरनं कधीच युद्ध जिंकू शकत नाही, कोणाला तरी हालचाल करावी लागते, त्याच्यावरच आपल्याला आपण युद्ध व्यवस्थित करू शकतो. सो याच्यामध्ये प्रशासनाने काय घ्यायचं, सो टॉप कसं करायचं ते आपल्या हातात असतं. त्यामुळे आपण पोझिशनिंग, आपली स्थिती जी आहे किंवा आपला टेरेन जो आहे तो आपण ठरवून घ्यायचा. सम सिच्युएशन्स अशा येऊ शकतात, उदाहरणार्थ आता कन्स्ट्रिक्टेड लँडचं मी उदाहरण देतो की लोक आपल्याला दाबायचा प्रयत्न करतात प्रशासनात, पण आपण दुरोगामी विचार करून पुढं कसं जायचं ही स्ट्रॅटेजी आपण त्याच्यामधून काढली पाहिजे आणि स्थितीनुसार आपण स्वतःला बदलायला लागेल हे समजून घेतलं पाहिजे. अडॉप्ट टू द एन्व्हायरमेंट क्विकली, एन्व्हायरमेंटला आपल्याला क्विकली अडॉप्ट करता आलं पाहिजे तर आपण त्याच्यामध्ये विनोवर होऊ शकतो. नेक्स्ट टॉपिक ऑफ द 9 सिच्युएशन, मीन्स 9 सिच्युएशन त्यांनी अशा दिलेल्या आहे की जिथं आपल्याला युद्ध करताना विचार केला पाहिजे. सो Sun Tzu describe the 9 common situations or stages in a campaign from scattering to deadly
and the specific focus that a commander will need in order to successfully navigate them. म्हणजे त्या कमांडरला कसं आपल्याला 9 सिच्युएशनला नॅव्हिगेट करणं. म्हणजे आता समजा डिस्पोसिव्ह लँड आहे, त्या सगळ्या लँड त्यांनी दिलेल्या आहेत की या ठिकाणी जो लँड ओन करतो तोच फाईट करणार त्याच्यासाठी, म्हणजे त्याचा तो हक्कच राहतो. कम्युनिकेटिंग ग्राउंड त्याच्यामध्ये इक्वली ॲक्सेसिबल फॉर बोथ साईड्स. डिफिकल्ट ग्राउंड आहे, त्याच्यामुळे माउंटन फॉरेस्ट अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला या परिस्थितीमध्ये युद्ध करायचं तर वेगवेगळं प्लॅनिंग करावं लागेल. नंतर फ्रंटियर ग्राउंड असं म्हणजे थोडी स्पाईस किंवा आपली सैनिक आपण एनिमीच्या टेरिटरीमध्ये एंट्री करून असा अटॅक पण आपण करू शकतो. त्याचं फोकल ग्राउंड आहे वेन अ स्टेट म्हणजे इन बिटवीन आहे, त्याला इट इज इन्क्लोज बाय 3 अदर स्टेट. एन सर्कल ग्राउंड वेअर ॲक्सेस इज कन्स्ट्रिक्टेड म्हणजे छोटासा हल्ला पण मोठा धमाका याच्यामध्ये करू शकतो, असं पण आपण प्लॅन करू शकतो. की ग्राउंड्स म्हणजे इट इज इक्वली ॲडव्हान्टेजेस फॉर बोथ साईड. देन सिरियस ग्राउंड्समध्ये कसं युद्ध करायचं ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे इनिमीज प्लॅन त्याच्यामध्ये आपण वेन पेनिट्रेटेड डीप इन टू द होस्टाईल टेरिटरी म्हणजे ऑल प्लॅन्स याच्यामध्ये सेट असतात. आपण इनिमीसाठी एक वेगळा प्लॅन करतो, स्पायसेस सोडतो आणि स्पायसेस टेल्स प्लॅन टू अस, तो त्यांच्याकडून घेऊन येतो आणि आपल्याला सांगतो ना मग आपण युद्ध करतो. आणि डेथ ग्राउंड याच्यामध्ये जिंकण्याचे युद्धच, आपण दुसरं काहीच विचार करायचं नाही आणि थेट आपण याच्यामध्ये युद्धाला उतरायचं. सो याच्यामध्ये आपण काय शिकता येईल, तर प्रशासनामध्ये अशा मेनी सिच्युएशन्स येतात ज्या आपण सक्सेसफुली फेस करू शकतो आणि ते करायला हवं. अशा 9 सिच्युएशनचा इफेक्टिव्ह अंमल जर आपल्याला करता आला आणि कुठल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिच्युएशन आपल्याला डेव्हलप झाल्या तर त्याच्यामध्ये आपण पुढं यशस्वी कसं होऊ शकतो याचा प्लॅन जर आपण केला तर निश्चितपणे आपल्याला फायदेशीर आहे. नेक्स्ट अटॅक बाय फायर ही पण एक सुन त्सूनी सांगितलेलं आहे. सो सुन त्सू एक्सप्लेन्स द जनरल यूज ऑफ वेपन and the specific use of environment as a weapon. And these sections examine 5 targets for attack, 5 types of environmental attacks and appropriate responses to attack. हे अटॅक बाय फायर कसं करायचं हे आपल्याला सुन त्सू यांनी सांगितलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं की हाईड इन ॲक्सेसिबल प्लेस, जिथं ॲक्सेस नाही अशा ठिकाणी लपा. व्हेरी युअर लोकेशन स्पेशली, जागा बदलत राहा, तिथंच राहिलं आणि दुश्मनला माहिती झालं तर तुमच्यावरती अटॅक होऊ शकतो. ट्रॅव्हल लाईटली अँड पे नो अटेन्शन टू वेदर काही असू दे पण तिथं तुम्ही लक्ष न ठेवता लाईटली ट्रॅव्हल करा. लर्न टू मूव्ह ॲट नाईट, रात्रीचं पुढं सरकायला आपण शिकलं पाहिजे जेणेकरून आपल्याला भरपूर ठिकाणी अटॅक करायला प्लॅनिंग करता येतं. एक्झॉस्ट द एनिमी वाईल परसिविंग म्हणजे पाठपुराव्यानशी सतत आपल्याला एनर्जीला एक्झॉस्ट करता आलं पाहिजे एनिमीच्या. सो अशा पद्धतीने हे अटॅक बाय फायर आपल्याला सांगितलं. आपण काय घेतलं पाहिजे याच्यातून, सो अचीव डिफरंट टेक्निक्स ऑफ यूज ऑफ अप्रोप्रिएट वेपन. आपण वेगवेगळे वेपन्स आपल्या प्रशासनात कशा पद्धतीने यूज करू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे. कॉन्स्टंट फॉलोअप, सीओ सर जसे कॉन्स्टंट फॉलोअप ठेवतात, ग्रुपवरती ठेवतात, आढावा बैठकीमध्ये ठेवतात, अशा पद्धतीचा फॉलोअप आपण आपल्या स्टाफकडून जर केला तर मला वाटतं की आपण याच्यामध्ये यशस्वी होऊन जाऊ. आणि लास्ट वन इज द यूज ऑफ स्पाइस. इट मीन्स यूज ऑफ इंटेलिजन्स. हे तर आपण करतच असाल सगळे, त्यामुळे याच्यावरती जास्त सांगण्यासारखं नाही. तरी पण सुन त्सू हॅज एक्सप्लेन अँड इज फोकस ऑन importance of develop input information sources and specify the 5 types of intelligence sources and how to best manage each of them. स्पाइस ना कसं बेस्ट मॅनेज करता आलं पाहिजे. इफ प्लॅन्स रिलेटेड टू सिक्रेट ऑपरेशन आर प्रीमॅच्युरल डायव्हर्ज, हे जर उघड केले एक्सपोज केले तर तिथंच त्या स्पाईजना आपण किंवा एजंट्सना आपण मारलं पाहिजे, हे आपण याच्यातून शिकलं पाहिजे. नेक्स्ट प्लीज. सो याच्यामध्ये त्यांनी हेर कुठल्या पद्धतीचे असू शकतात ते सांगितलेलं आहे. सो नेटिव्ह एजंट्स, आपले लोकल इनहॅबिटंट आपण तिथले बघून घेतले पाहिजे. इनसाइड एजंट्स जे दुःखी असतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्टाफमध्ये कोण दुःखी आहे, जो ह्याचा त्याचा दुश्मन आहे, त्याला बरोबर आपण जो दुसऱ्यावर नाराज आहे त्याला जवळ करायचं, त्याच्याद्वारे माहिती घ्यायची. डबल एजंट्स ही पण एक स्ट्रॅटेजी आहे की दुश्मन मधला कोणाला तरी एजंट तयार करायला खूप पैशाने विकत घ्यायचं त्याला. त्यापुढे वेगवेगळ्या सिनेमामध्ये पिक्चरमध्ये स्ट्रॅटेजी बघत असतो. एक्सपांडेबल एजंट्स, आता हे एक्सपांडेबल एजंट्स फार महत्त्वाचे आहेत. हे आपले प्रामाणिक असतात, डेलिबरेटली आपण यांना पाठवलेलं असतं. आपण फेक प्लॅन सांगायचा त्यांना, ते जाऊन एनिमीला फ्लेक प्लॅन आपला सांगणार आणि एनिमी तो प्लॅन एनिमीला वाटणार की हा प्लॅन होणार, पण आपण तो ॲक्च्युअल दुसराच प्लॅन याच्यामध्ये वेगळा ठेवायचा आणि अटॅक करायचं. ही एक स्ट्रॅटेजी एजंट मार्फत आपण एक्सपांडेबल एजंट मार्फत करतो. आणि लिव्हिंग एजंट्स हे फार आपल्याशी एकदम हाय क्लास एजंट्स असतात, हाय रँक एजंट्स असतात आणि दे आर लॉयल टू अस. सो हाय own clever, talented, tough and loyal agents who are trained to gain access over the army
एनिमी हे याच्यामध्ये आपल्याला ह्या समजून घेतलं पाहिजे. म्हणजे प्रशासनामध्ये देखील आता काय मी जास्त सांगत नाही, हेरांचा वापर कसं करायचा मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही बरोबर करतच असाल ते. आणि ह्यामध्ये यू आर बेटर आय थिंक सो अशा पद्धतीने आपल्याला ह्या 9 किंवा 13 स्टेप्स ज्या आहेत त्या 13 स्टेप्स आपल्याला जुने दिलेल्या आहेत. सो ह्याच्यामध्ये मला आपल्याशी जे डिस्कशन करायचं आहे त्याच्यामध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे की सगळं कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा, नष्ट करू नका. नष्ट न करता कॅप्चर करून आपल्याकडे ठेवायचा प्रयत्न करा. अवॉइड युअर कॉम्पिटिटर स्ट्रेंथ अँड अटॅक ऑन मी. स्ट्रेंथ जर त्याची आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही, स्ट्रेंथ आहे मी अटॅक करेन, मी ते जिंकूनच आणेन, तर तिथं आपला फाजील आत्मविश्वास आपल्याला नाही. कशात चांगला आहे न पाहता कशात वीक आहे हे बघून आपल्याला अटॅक करायला शिकलं पाहिजे. सो मॅनेज द सिच्युएशन वेन द कमांडर इज वीक. आता अशा काही ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो, कमांडर वीक होतो आणि त्याचे डायरेक्शन्स आपल्याला चुकू शकतात. सो अशा सिच्युएशनमध्ये आपण सिच्युएशन हँडलिंग आपल्याला करता आलं पाहिजे. केअर अबाउट युअर टीम. आपल्या टीमची काळजी करा, पण ते त्याबरोबरच आपण प्रत्येक ठिकाणी वर्कफुल असलं पाहिजे हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नेक्स्ट पेज. रिगार्ड युअर सोल्जर्स. सैनिकांना समजून घ्या, सगळ्यात एकी ठेवा, तरच ते मृत्यूपर्यंत तुमच्यासोबत राहतील. अन्यथा दुखावलेली माणसं मध्ये सोडून जाऊन ते सिक्रेट एजंट दुसऱ्यासाठी काम करतील. हायर द ग्रेट पीपल बिकॉज वी कॅन ट्रस्टेड टीम. नेहमी एक्सपिरियन्स आणि टॉप क्लास टीममेट्स आपल्याकडे सोबत ठेवायचे, काम करणारे. आणि काम न करणाऱ्या लोकांना आपण वेगळ्या ठिकाणी पुटअप करून त्यांना वेगळ्या ठिकाणी काम दिलं पाहिजे. सोल्जर्स अँड देअर सबऑर्डिनेट शुड हॅव इक्वल स्ट्रेंथ. म्हणजे असं म्हणायचं नाही की हा कनिष्ठ लिपिक आहे, हा वरिष्ठ लिपिक आहे, हा कार्यासन, सगळे सेम आपल्यासाठी असले पाहिजे. सो अशा पद्धतीनं आपण ॲज अ कमांडर आपले सोल्जर्स आणि त्याचे सबऑर्डिनेट एकत्र ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर मग आपण फाईट व्यवस्थित करू शकणार नाही, हे आपल्याला मला सांगायचं होतं. त्याच्यातून आपल्याला लर्निंग्स काय मिळाली. तर सर दिस वॉज व्हेरी गुड बुक सर. त्याच्यामध्ये अटॅक इज, मी पहिलं जे शिकलो, अटॅक इज द सिक्रेट ऑफ डिफेन्स अँड डिफेन्स इज द प्लॅनिंग ऑफ एन अटॅक. बघा किती महत्त्वपूर्ण आहे आपल्यासाठी. द वन हू विन, हू नोज वेन टू फाईट अँड वेन नॉट टू फाईट. जो जिंकणार असतो त्याला कळतं कधी जिंकायचं, कधी युद्ध करायचं आहे, कुठल्या पोझिशनमध्ये अटॅक करायचं आहे, तेव्हाच आपण जिंकणार आहे. डोंट अटॅक ऑन समवन जस्ट बिकॉज ऑफ रॉंग इन. चुकीची माहिती मिळाली, अननेसरी अटॅक करू नका. आपल्या स्टाफमध्ये ह्याने त्यांनी सांगितले चुकीचे मेमो अननेसरी देऊ नका, विनाकारण मेमो देऊ नका. तुम्ही समजून घ्या की बाबा हे बरोबर आहे का, सिच्युएशन करेक्ट आहे का, संधी द्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ॲक्शन घ्यायला शिकलं पाहिजे. इफ यू नो द एनिमी अँड नो युअर सेल्फ. म्हणजे ते मगाशी मी सांगितलेच आपल्याला की आपली माहिती आणि पूर्णपणे शत्रूची माहिती आपल्याला जर असेल तर आपण 100 पुढची युद्ध जी सहजरित्या जिंकणार आहे, त्याच्यात काही अडचण येणार नाही. इफ यू नो युअर सेल्फ बट नॉट द एनिमी, मग तुम्हाला अडचण निश्चित जाणार आहे. जेवढ्या वेळ जिंकलात तेवढ्या वेळ तुम्ही हारणार आहे. तुम्ही एनिमीला नाही ओळखलं तर जेवढ्या वेळ जिंकला आत्तापर्यंत तेवढ्या वेळ तुम्ही हारणार आहे. आणि विक्टोरियस वॉरियर्स विन फर्स्ट अँड देन गो टू वॉर. इज व्हेरी इम्पॉर्टंट वॉट आय लर्न फ्रॉम दिस बुक. इज विक्टोरियस वॉरियर्स विन फर्स्ट अँड देन गो टू वॉर. आधी जिंकलेले असतात ते युद्धाच्या. वाईल डिफिटेड वॉरियर्स गो टू वॉर फर्स्ट. सांगितलं युद्ध करा म्हणून युद्ध करायचं गेले आणि हरून आले, अशा पद्धतीनं बाकीचे हे करतात. So in my conclusion, sir, we have to be very cautious. So in peace, prepare for war. In war, prepare for peace. Appear when you are strong. Appear weak when you are strong. Appear strong when you are weak. तुम्हाला वाटतं की कॉन्फिडन्स नाही, त्या दाखवा नसतं स्ट्रॉंग आहे म्हणून. समोरच्याला बोलण्यावर कळलं ही इज व्हेरी स्ट्रॉंग. पुन्हा आतून तुम्ही वीक आहे हे कळाला की तुमच्यावर अटॅक झाला म्हणून समजा. सो द सुप्रीम आर्ट ऑफ वॉर इज टू सबड्यू द एनिमी विदाउट फायटिंग. डोक्याने खेळा, फिजिकली नाही. सो विदाउट फायटिंग तुम्हाला याच्यावरती विजय मिळवता आला पाहिजे. ऑल आर माइंड गेम्स. थँक्यू व्हेरी मच सर.